महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून अट्टल गुन्हेगारांची चोरी केलेल्या मोटरसायकली शहरात आणून कमी किमतीत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 11,98,300 रुपये किमतीच्या 4 बुलेटसह 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे। मंठा चौफुली परिसरात चोरीची गाडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मंगेश गायकवाड याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने मंठा चौफुली येथून वैभव एखंडे आणि जुना जालना परिसरातील देहकवाडी येथून गजेंद्र सूर्यवंशी याच्या ताब्यातून चोरीच्या 12 दुचाक्या विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले। या दुचाक्यांची किंमत 11,98,300 रुपये आहे। यामध्ये 4 बुलेट, 4 HF डिलक्स, 2 पल्सर, 1 स्प्लेंडर आणि 1 युनिकॉर्नचा समावेश आहे, अशी माहिती DYSP अनंत कुलकर्णी यांनी दिली। पोलिसांच्या माहितीनुसार दिनेश पवार आणि सराईत गुन्हेगार संदेश पाटोळे यांनी या मोटरसायकली चोरी करून गजेंद्र सूर्यवंशी, वैभव एखंडे आणि मंगेश गायकवाड यांना विक्रीसाठी दिल्या होत्या। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक भगवान नरोडे, हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस नाईक नजीर पटेल, दुर्गेश गोफणे, शेख अजीम, गणेश तेजनकर, चालक ग्रेड उपनिरीक्षक हिवाळे आणि कल्पेश पाटील यांच्या पथकाने केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। काय सांगाल? सदर बाजार पोलिसांनी काल DB पथकने कारवाई केलेली आहे। 3 मोटरसायकल चोरीचे आरोपी आहेत, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या आरोपीकडून साधारणपणे 12 मोटरसायकल जप्त केलेले आहेत। त्यापैकी 4 बुलेट मोटरसायकल आहेत। आपल्या जालना जिल्ह्यातून आणि राज्यातल्या अन्य प्रांतातून त्यांनी या मोटरसायकली चोरलेल्या आहेत असं प्राथमिक केलेलं आहे। त्यामध्ये सदर बाजार, बदनापूर, तालुका जालना, कदीम जालना आणि जाफराबाद या 5 पोलीस स्टेशनच्या 5 गुन्हे नोंद आहेत, ते उघडकीला आलेले आहेत। साधारणपणे 11,98,000 रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DBचे PSI नरोडे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।